भाजपचे नेते आणि मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी वराह जयंती साजरी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। तसं पत्रच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलंय। आता नितेश राणेंच्या या मागणीवरून विरोधकांनी नितेश राणेंवर जोरदार निशाणा साधलाय, तर मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींनी नितेश राणेंना डिवचलंय। पाठ्यपुस्तकांमध्ये पण वराह जयंती किंवा वराहाच्या आपल्या हिंदू धर्मामध्ये काय महत्व आहे ह्या बाबतीमध्ये पण आपल्या भावी पिढीला माहिती द्यावी। आपल्याला जरी विसर पडला असला तरी नितेश राणेंना आपल्या पूर्वजांचा विसर पडलेला नाही आणि त्या पद्धतीने तो सगळा उत्सव साजरा करू इच्छितात। कोणाला कबुतरांचं प्रेम हे उफळून आलंय, तर कोणाला आता वराहाचं प्रेम उफळून आलेलं आहे। त्यांनी त्याची सुरुवात पहिल्यांदा स्वतःच्याच घरापासून करावी। काही वराह असतील ते पकडून आणावे आणि त्याची पूजा करावी। राज्यात कधी कोणत्या मुद्द्यावरून राजकारण सुरू होईल याचा नेम नाही। आता वराह जयंतीवरून राज्यात राजकारण पाहायला मिळत आहे आणि याची सुरुवात केली राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणेंनी। 25 ऑगस्टला राज्यात वराह जयंती साजरी करण्याची मागणी नितेश राणेंनी केली आहे। ही मागणी करणारं एक पत्रच नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलंय। वराह जयंती निमित्त जिल्हा पातळीवर आणि प्रमुख शहरांमध्ये सरकारकडून कार्यक्रम आयोजित करण्याची ही मागणी या पत्रातून नितेश राणेंनी केली आहे। महाराष्ट्राच्या हिंदू समाजापर्यंत राज्य सरकार म्हणून त्या जयंतीचं महत्त्व अजून मोठं करावं। पाठ्यपुस्तकांमध्ये पण वराह जयंती किंवा वराहाच्या आपल्या हिंदू धर्मामध्ये काय महत्त्व आहे ह्या बाबतीमध्ये पण आपल्या भावी पिढीला माहिती द्यावी। या दृष्टिकोनातून मी आदरणीय मुख्यमंत्र्यांना स्वतः पत्र लिहिलेलं आहे। नितेश राणेंच्या वराह जयंती साजरी करण्याच्या मागणीचा ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शेलक्या शब्दात समाचार घेतला आहे। वराह जयंतीच्या निमित्ताने त्यांनी केलेलं विधान सुद्धा फार महत्त्वाचं आहे आणि त्यांनी केलेलं आवाहन की आपण वराह जयंती साजरी केली पाहिजे हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे। उलट आपल्याला जरी विसर पडला असला तरी नितेश राणेंना आपल्या पूर्वजांचा विसर पडलेला नाही आणि त्या पद्धतीने तो सगळा उत्सव साजरा करू इच्छितात, ही अतिशय चांगली गोष्ट आहे। तर काहींना वराह प्रेम उफाळून आलंय असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नितेश राणेंना टोला लगावलाय। कोणाला कबुतरांचं प्रेम हे उफळून आलंय, तर कोणाला आता वराहाचं प्रेम उफळून आलेलं आहे। त्यामुळे नवीन त्यांचं वराह प्रेम याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि हे प्रेम त्यांनी सातत्याने टिकून ठेवावं आणि स्वतः मोठ्या थाटामाटामध्ये वराहाची पूजा करावी ही त्यांना असणारी शुभेच्छा आहे। विरोधकांनी नितेश राणेंना लक्ष केल्यानंतर आता मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीनेही नितेश राणेंना डिवचलंय। नितेश राणेंनी वराह जयंतीची सुरुवात स्वतःच्या घरापासून करावी असा सल्ला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी दिलाय। त्यांनी त्याची सुरुवात पहिल्यांदा स्वतःच्याच घरापासून करावी आणि काही वराह असतील ते पकडून आणावे आणि त्याची पूजा करावी। वराह जयंती म्हणजे वराहाच्या पोस्टरची पूजा नाही, प्रत्यक्ष वराह पकडून आणायचे आणि त्यांची पूजा करायची त्यांच्या घरातच त्यांनी करावी। त्याकरता त्यांना शुभेच्छा। इथं माणसं मरत आहेत, इथं पूर आलाय, ढगफुटी झाली, शेतकऱ्यांवर दुष्काळी सावट आहे, उद्या बैलपोळा आहे, शेतकऱ्यांचा काळजातला सण आणि अनेक शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आहे। हे राहिलं बाजूला, आता काहीतरी दिशाभूल करायची। एकंदरीतच वराह जयंती साजरी करण्याच्या नितेश राणेंच्या मागणीनंतर विरोधकांनी त्यांना लक्ष केलंय। सोबतच मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीनेही त्यांना डिवचण्याची संधी सोडलेली नाहीये। आता नितेश राणेंच्या या मागणीवर मुख्यमंत्री काय निर्णय घेतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।